किती वय आहे तुझं? माझं वय 17 वर्ष. आणि आता काय कॉलेजला म्हणे? आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे, कम्प्युटर सायन्स अँड डिझायनिंग. मग हे क्षेत्र निवडायचं कारण काय? बैलगाडा ठीक आहे, आकर्षण तू बैल खाली घेऊन गेली, बुडात घेऊन गेली, पण मग तरी पण एक तुम्हाला सांगितलं कॉलेजचा काहीतरी प्रोजेक्ट म्हणजे क्षेत्र सगळेच वेगवेगळं निवडतात, पण मग एक क्षेत्र कसं आहे शेतकऱ्याशी निगडीत आहे आणि पुढचं भविष्य हे असं येणार आहे, सगळ्यांचा स्कोप कमी होणार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांचा स्कोप सगळ्यात जास्त वाढणार आहे. कारण काहीच नाही, फक्त मी याच्यासाठी हे क्षेत्र निवडलंय. मग तुला तुझ्या कॉलेजच्या फ्रेंड वगैरे कोणी काही म्हणत नाही का असं? मला म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये मी फर्स्ट इयर असल्यामुळे आम्हाला फक्त प्रेझेंटेशन बनवायचं होतं, तर आमच्या कम्युनिकेशन स्किलच्या मॅम म्हणे की तुम्ही तुमच्या मनाने नॉन टेक्निकलचा सब्जेक्ट घेऊ शकता. तर मी नॉन टेक्निकलचा सब्जेक्ट, मला बैलगाडा क्षेत्रामध्ये छंद असल्यामुळे मी बैलगाडा शर्यत हा सब्जेक्ट चॉईस केला आणि त्याच्यावरती प्रेझेंटेशन बनवलं होतं. ते प्रेझेंटेशन कॉलेजमध्ये सर्वांनी नॉन टेक्निकल वरती दिलं, परंतु कोणी म्युझिक, सॉंग्स जे रेग्युलर चालतं म्हणजे जे रेग्युलर चालतं त्याच्यावरती, आणि हा थोडा सगळ्यांना नवीन वाटलं ना. तर मग त्याला एवढं आवडलं की ते आता आम्हाला म्हणताय की तुमचा बैल आमच्याकडे जर मैदानावर आला तर आमच्या कॉलेजमध्ये घेऊन या. मग फ्रेंड बाकीच्या ज्या मैत्रिणी असतील सोबतच्या, त्या चर्चा करत असतील ना? हो, आमच्या जेवताना आम्ही जेव्हा बसलो तेव्हा बैलाच्या चर्चा असतात, बाकी कोणतीच नाही. बाकी फ्रेंड सर्कल मध्ये बसले का याचं हे त्याचं ते, पण आम्ही बैला सोडून अजिबात कोणतीच चर्चा करत नाही. आता शर्यतीत कोणता बैल तुला सगळ्यात आवडतो महाराष्ट्रात? महाराष्ट्रात सगळ्यात गाजवलेला बैलगाडा क्षेत्र गाजवलेला बैल म्हणजे आपला बकासूरच आहे. बर. पण मग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आपला कोरोडीकरांचा लखन. बर. परत चिमण्या बैल आताच त्याची विक्री झाली तो, आणि राजा आणि सम्राटची जोडी.